नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक डॉक्टर गजानन शेंडगे, सहयोगी प्राध्यापक महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड. मित्रहो, आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 2024-25 पॅटर्ननुसार निर्गमित केलेल्या वाणिज्य शाखेच्या बँकिंग विषयाच्या कोर्सबद्दल या ठिकाणी जाणून घेणार आहोत. ज्या कोर्सचं नाव आहे फंडामेंटल्स ऑफ इन्शुरन्स. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 2024-25 पासून त्या वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी फंडामेंटल्स ऑफ इन्शुरन्स हा कोर्स बनवलेला आहे. वाणिज्य शाखेच्या अभ्यास मंडळाने हा कोर्स तयार केलेला आहे. विद्यार्थी मित्र, या फंडामेंटल्स ऑफ इन्शुरन्स या कोर्सच्या अनुषंगाने आपण सुरुवातीला या फंडामेंटल्स ऑफ इन्शुरन्स या कोर्सचं इंट्रोडक्शन जाणून घेऊ, जेणेकरून या कोर्समध्ये कोणकोणते घटक अंतर्भूत आहेत, त्याचबरोबर या कोर्समध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे. फंडामेंटल्स ऑफ इन्शुरन्स हा कोर्स शिकत असताना आपल्याला पुढील पद्धतीने पुढे जावे लागते. यामध्ये आपल्याला हा जो काही सिलेबस दिसत आहे, जो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या व्यवस्थापन आणि त्याचबरोबर अभ्यास मंडळाने बनवलेला आहे, ज्यामध्ये ज्याचा प्रोग्राम नेम आहे बीकॉम इन बँकिंग अँड फायनान्स. याचा सब्जेक्ट कोड आहे FI126T, म्हणजेच हा थिअरी पेपर आहे. हा जो काही कोर्स आहे हा सब्जेक्ट 1 आणि 2 मेजर मॅन्डेटरी म्हणजे प्रमुख विषयापैकी हा आहे, म्हणजे स्पेशल विषय हा घेता येईल. या कोर्सचं जे काही टायटल आहे ते फंडामेंटल्स ऑफ इन्शुरन्स असं आहे. विद्यार्थी मित्र, हा कोर्स आपल्याला 4 क्रेडिट्ससाठी शिकायचा आहे. त्यामध्ये प्रत्येक आठवड्याला 4 लेक्चर्स होणार आहेत. या कोर्सचं हा कोर्स का शिकायचा आहे, त्यांचे ऑब्जेक्टिव्ह काय, याबद्दल आपण जाणून घेऊया. मित्रहो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने निर्गमित केलेल्या या कोर्सचे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते ऑब्जेक्टिव्ह आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतील, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना टू अक्वेरंट स्टुडंट्स विथ द कन्सेप्ट ऑफ इन्शुरन्स, म्हणजेच विम्याची जी काही संकल्पना आहे, इन्शुरन्सची जी काही संकल्पना आहे, त्या संकल्पनेची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी याकरता हा कोर्स शिकायचा आहे. त्याचबरोबर टू कल्टिवेट अवेअरनेस रिगार्डिंग द बेसिक नॉलेज ऑफ द इन्शुरन्स सेक्टर, विमा क्षेत्रातली जी काही मूलभूत ज्ञान परंपरा आहे किंवा मूलभूत ज्ञान आहे, त्या ज्ञानाची रुजवणी, म्हणजेच त्या ज्ञानाची रुजवणी करण्याचं काम या कोर्सच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजेच त्याचा आपल्याला थोडक्यामध्ये अवेअरनेस करून घ्यायचा आहे. त्यानंतर टू डिस्क्रीन द डिस्पॅरिटी बिटवीन लाईफ अँड जनरल इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्स म्हणजे जीवन विमा आणि जनरल इन्शुरन्स म्हणजे सामान्य विमा, यामध्ये काय फरक आहे, या फरकाचे मुद्दे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचे आहेत. त्यानंतर टू अक्वेरंट स्टुडंट्स विथ करिअर ऑपॉर्च्युनिटी इन द फील्ड ऑफ द इन्शुरन्स, विद्यार्थ्यांना इन्शुरन्स म्हणजेच विमा क्षेत्रामध्ये कोणकोणत्या नोकरीच्या संधी आहेत, त्याचबरोबर विमा क्षेत्रामध्ये हा अभ्यास शिकल्यानंतर विद्यार्थी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये, कोणकोणत्या ठिकाणी, विमा क्षेत्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी रोजगार संधी प्राप्त करू शकतो, याचा आढावा यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्र, सामान्य जीवन जगत असताना विमा हा अतिशय महत्त्वाचा आहे. याबद्दल आपण या कोर्समध्ये जाणून घेणारच आहोत, परंतु अभ्यास मंडळाने अभ्यासक्रम तयार करताना ही सर्व खबरदारी घेऊनच हा अभ्यासक्रम बनवलेला आहे, जेणेकरून विद्यार्थी यामध्ये फुलफिल होईल. त्याचबरोबर विद्यार्थी यामध्ये अधिक चांगल्या प्रकारे ज्ञान मिळवून आपल्या पायावर विमा क्षेत्रामध्ये उभा राहील, ही काळजी यामध्ये घेण्यात आलेली आहे.
त्यानंतर आपण बघूया की यामध्ये चॅप्टर स्कीम कोणकोणती आहे. विद्यार्थी मित्र हो, यामध्ये पहिला जो काही टॉपिक आहे तो टॉपिक बेसिक कन्सेप्ट ऑफ इन्शुरन्स हा आहे. यामध्ये आपल्याला इन्शुरन्स म्हणजे विम्याचा अर्थ शिकायचा आहे, मिनिंग, इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व शिकायचं आहे, स्कोप म्हणजे व्याप्ती शिकायची आहे, त्याचबरोबर प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स हा भाग शिकायचा आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ इन्शुरन्स हे पण शिकायचं आहे आणि डिफरन्स बिटवीन लाईफ अँड जनरल इन्शुरन्स अशा पद्धतीचा पहिल्या चॅप्टरमध्ये या 4 कंटेंटला आपल्याला शिकायचं आहे. चॅप्टर नंबर 2 आपल्यासमोर दिसत असेल. यामध्ये चॅप्टर नंबर 2 आहे टाइप्स ऑफ इन्शुरन्स म्हणजे विम्याचे विविध प्रकार. त्यामध्ये लाईफ इन्शुरन्स असेल, जनरल इन्शुरन्स असेल, या दोघांचे अर्थ शिकायचा आहे म्हणजेच मिनिंग, ओरिजिन म्हणजेच उगम कुठून झाला, त्याचबरोबर यांचं महत्त्व काय आणि त्याचबरोबर प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ इन्शुरन्स आणि टाईप ऑफ लाईफ इन्शुरन्स पॉलिसी. आपण वेगवेगळ्या पॉलिसी काढतो, त्याचबरोबर वेगवेगळ्या जीवन विम्याच्या पॉलिसी काढताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे या सर्व गोष्टीचा, या सर्व बाबीचा अंतर्भाव आपल्याला या लाईफ इन्शुरन्स, टाइप्स ऑफ इन्शुरन्स या चॅप्टरमध्ये शिकायचा आहे. त्यानंतर जनरल इन्शुरन्स याचा सुद्धा आपल्याला अर्थ शिकायचा आहे, ओरिजिन याचं उगमस्थान कुठं आहे ते शिकायचं आहे, याचं महत्त्व काय, त्याचबरोबर तत्वे काय आणि लाईफ जनरल इन्शुरन्सच्या जे काही पॉलिसी आहेत त्या पॉलिसीच्या बाबत जाणून घ्यायचं आहे. तिसरा मुद्दा आहे हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आरोग्य विमा. या आरोग्य विम्याचं महत्त्व काय आणि आरोग्य विमा पॉलिसीचे प्रकार कोणकोणते हे आपल्याला शिकायचे आहे. आणि यातला शेवटचा कंटेंट आहे चॅलेंजेस बिफोर लाईफ अँड जनरल इन्शुरन्स. जीवन विमा आणि सामान्य विमा यामध्ये कोणकोणत्या आव्हानं आहेत, कोणकोणते चॅलेंजेस आहेत हे आपल्या या ठिकाणी शिकायचं आहे. चॅप्टर नंबर 3 आहे रिस्क मॅनेजमेंट इन इन्शुरन्स सेक्टर. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्याला रिस्क मॅनेजमेंट ही संकल्पना नवीन आहे. धोका व्यवस्थापन किंवा जोखीम व्यवस्थापन असं आपण याला म्हणूया. म्हणजेच विमा क्षेत्रामध्ये जोखीम व्यवस्थापन कसं होतं याचा आढावा या चॅप्टरमध्ये आपल्याला घ्यायचा आहे. त्यामध्ये 4 महत्त्वाचे सब कंटेंट आहेत. त्यामध्ये अंडरस्टँडिंग रिस्क मॅनेजमेंट इन इन्शुरन्स म्हणजेच विमा क्षेत्रामध्ये जे काही जोखमीचं व्यवस्थापन आहे त्याची अंडरस्टँडिंग म्हणजे ते समजून घेणे. त्याचबरोबर इन्शुरन्स सेक्टरमधील रिस्क मॅनेजमेंटची भूमिका काय आहे, रोल काय आहे हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. त्यानंतर टेक्निक्स अँड टूल्स ऑफ रिस्क मॅनेजमेंट इन इन्शुरन्स. वेगवेगळ्या टेक्निक्स असतील, वेगवेगळे टूल्स असतील ज्याद्वारे आपण रिस्क मॅनेजमेंट विमा क्षेत्रामध्ये करू शकतो, जोखीम व्यवस्थापन करू शकतो. त्यासाठीचे विविध साधनं, विविध टेक्निक्स या ठिकाणी शिकून घ्यायचे आहेत. शेवटचा आहे इंट्रोडक्शन टू इमर्जिंग ट्रेंड्स इन इन्शुरन्स. अलीकडील काळामध्ये आधुनिक पद्धतीने जीवन जगत असताना मनुष्याने प्रगती तर केलीच आहे, तरी आधुनिक जीवन जगत असताना आपल्या आयुष्यामधील अनपेक्षित धोके सुद्धा मनुष्य टाळतो. यासाठी वेगवेगळ्या कंपन्या या विमा क्षेत्रात उतरल्या आहेत. म्हणून आज विमा क्षेत्राकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन बदललेला आहे. प्रत्येक गोष्टीचा आपण विमा उतरतो आहोत. या सर्वांचा आजच्या काळातील इमर्जिंग ट्रेंड्स म्हणजेच आजच्या काळातील प्रवृत्ती काय आहे या प्रवृत्ती जाणून घेण्यासाठी आपल्याला त्या प्रवृत्तींचा अभ्यास करायचा आहे, त्या ट्रेंडचा अभ्यास करायचा आहे. चौथं जे काही प्रकरण आहे ते प्रकरण इमर्जिंग ट्रेंड्स इन इनोव्हेटिव्ह इन इन्शुरन्स म्हणजेच अलीकडील काळात नाविन्यपूर्ण सुधारणा ज्या विमा क्षेत्रामध्ये झालेल्या आहेत त्या सुधारणांचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. ज्यामध्ये एक्सप्लोरेशन ऑफ इमर्जिंग ट्रेंड्स इन द इन्शुरन्स सेक्टर, विविध बाबी या इन्शुरन्स सेक्टरमध्ये आलेल्या आहेत त्या विविध बाबींचा अभ्यास करायचा आहे. विविध बाबींचं तंत्रज्ञान या ठिकाणी आलेलं आहे, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान या विमा क्षेत्रात आलेलं आहे त्याचाही अभ्यास करायचा आहे. आणि जे काही रेग्युलेटरी चेंजेस आणि त्यांचा जो काही परिणाम आहे तो परिणाम आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने या पहिल्या चॅप्टरमध्ये या विमा क्षेत्राच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला एकूण 4 चॅप्टरमध्ये या बाबी जाणून घ्यायच्या आहेत. मित्रांनो, ह्या 4 चॅप्टरमध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्याशी निगडीत आहे. विमा म्हटलं म्हणजे आपला आयुष्याचा विमा असतो, आपल्या वाहनाचा विमा असतो, आपल्या आरोग्याचा विमा असतो, आपल्या घराचा विमा असतो. इतकंच नाही तर आपण मोबाईल फोन घेतोय त्या मोबाईल फोनचा सुद्धा आपण विमा काढीत असतो.
अलीकडील काळामध्ये छोट्या छोट्या गोष्टीचा सुद्धा विमा काढला जातो, जेणेकरून मनुष्य आपल्या आयुष्याप्रती किती सजग आहे, त्याचबरोबर किती जागरूक आहे याची जाणीव आपण या चॅप्टरमध्ये करून घेणार आहोत, जेणेकरून एक ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून आपल्याला या चॅप्टरचा खऱ्या अर्थाने उपयोग होणार आहे. आता आपण या चॅप्टरमध्ये आपण या इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये पुढील जो काही महत्वाचा भाग समजून घेणार आहोत तो म्हणजे आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अखत्यारीमध्ये शिक्षण घेत असताना 2024-25च्या अभ्यासक्रमामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ज्या महत्वाच्या बाबी या ठिकाणी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या महत्वाच्या बाबीपैकी एक म्हणजे कंटिन्युअस असेसमेंट, कंटिन्युअस इंटरनल इव्हॅल्युएशनची पद्धत. ही कंटिन्युअस इंटरनल इव्हॅल्युएशनची जी काही पद्धत आहे ती पद्धत आपल्याला आपण प्रथम सत्रात शिकला असाल की 30 मार्काला इंटरनल इव्हॅल्युएशन आहे. मग या 30 मार्काच्या इंटरनल इव्हॅल्युएशन मध्ये आपल्याला कोणकोणत्या महत्वाच्या बाबी या ठिकाणी पाहायच्या आहेत, कोणकोणत्या महत्वाच्या बाबी आपल्याला शिकायच्या आहेत, त्या महत्वाच्या बाबी आपण या ठिकाणी पाहू शकतो, जेणेकरून 30 मार्कासाठी आणि 4 क्रेडिटसाठी, त्याचबरोबर 15 मार्कासाठी आणि 2 क्रेडिटसाठी इव्हॅल्युएशन कसं असेल याचा थोडक्यात आढावा या ठिकाणी आपण घेऊया. आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल की या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपल्या अभ्यासक्रमामध्ये नेमून दिल्याप्रमाणे आपण कोणतेही 2 ऑप्शन या इंटरनल इव्हॅल्युएशनसाठी निवडायचे आहेत. यामध्ये प्रामुख्याने आपण ऑफलाईन रिटन एक्झामिनेशन निवडू शकता, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन निवडू शकता, असाइनमेंट आणि ट्युटोरियल निवडू शकता, ओरल एक्झामिनेशन निवडू शकता, ओपन बुक टेस्ट निवडू शकता, ऑफलाईन MCQ टेस्ट निवडू शकता, त्याचबरोबर ग्रुप डिस्कशन हा भाग निवडू शकता आणि ऑनलाईन क्विज सुद्धा निवडू शकता, प्रोजेक्ट निवडू शकता, त्याचबरोबर अनालिसिस ऑफ केस स्टडी निवडू शकता. या व्यतिरिक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या अभ्यासक्रमामध्ये CIS मेथडचा उल्लेख करताना त्यांनी असं नमूद केलेलं आहे की जर या व्यतिरिक्त जरी आपल्याला कुठली पद्धत निवडायची असेल जी विद्यार्थ्यांच्या हिताची असेल तर ती संबंधित विभाग प्रमुख आणि संबंधित प्राध्यापक जो हा विषय शिकवतो त्या दोन्हीच्या संगनमताने, त्या दोन्हीचा विचार करून विद्यार्थी हेतूसाठी, विद्यार्थी हितासाठी या पैकीही आपण CIS मेथड निवडू शकता, जेणेकरून अंतर्गत मूल्यमापन जे आहे ते मूल्यमापन त्या संबंधित विषय शिक्षकाच्या माध्यमातून त्या संबंधित विषय शिक्षकाला त्या विद्यार्थ्याचा आणि त्याचबरोबर त्या विषयाचा स्कोप काय आहे याची नोंद घेऊन तो यापैकी वेगळं इव्हॅल्युएशन पॅटर्न निवडू शकतो, जेणेकरून विद्यार्थी त्या विषयामध्ये अधिकाधिक सखोल ज्ञान प्राप्त करू शकेल. विद्यार्थी मित्रांनो, हे होत असताना इंटरनल इव्हॅल्युएशनची जी काही पद्धत आहे ती प्रत्येक सन्माननीय महाविद्यालयाच्या अखत्यारीवर अवलंबून आहे. त्यामुळे ही पद्धत त्या महाविद्यालयाच्या अखत्यारीमध्ये वेगवेगळी असू शकते, यामध्ये तफावत असू शकते, जेणेकरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संपूर्ण महाविद्यालयाला अंतर्गत मूल्यमापनाचे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे आपण आपल्या महाविद्यालयामध्ये कोणती मूल्यमापनाची पद्धत महाविद्यालय राबवत आहे त्या अनुषंगाने याचा आढावा घ्यावा आणि त्या अनुषंगाने अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे. यानंतर आपण अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेनंतर या विद्यापीठाने जी काही 70 मार्काचा पॅटर्न आहे तो पॅटर्न या पेपर संदर्भात कसा ठेवलेला आहे त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी वाणिज्य शाखा प्रथम वर्षासाठी 2024-25 पासून सुरू केलेली आहे. आपण 30 मार्काचं अंतर्गत मूल्यमापन प्रक्रिया समजून घेतल्यानंतर आता विद्यापीठाच्या 70 मार्काचा जो काही पेपर आहे, जे काही परीक्षा आहे त्या परीक्षेची प्रश्नपत्रिका नेमकी कशी असते त्याचा पॅटर्न समजून घेऊया. मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षासाठी बँकिंग विषयाच्या या विशेष स्पेशल पेपरसाठी जे काही क्वेश्चन पेपर पॅटर्न ठरवून दिलेला आहे तो आपल्यापुढे दिसतो आहे. यामध्ये एकूण 6 प्रश्न असतील. या 6 प्रश्नापैकी प्रश्न क्रमांक 1 आणि 6 हे कंपल्सरी असतील, म्हणजेच अनिवार्य असतील, आणि प्रश्न क्रमांक 2, 3, 4 आणि 5
यापैकी आपल्याला कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे असतात. अशा पद्धतीने या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ठरवून दिलेला या प्रश्नपत्रिकेचा आराखडा आहे. मित्रांनो, पहिला जो काही प्रश्न आहे तो प्रश्न 6 मार्काचा असेल, ज्यामध्ये रिकाम्या जागा असतील, म्हणजे एका मार्काला 1 रिकामी जागा असेल. 7 किंवा 8 रिकाम्या जागा विचारल्या जातील, त्यापैकी कुठल्याही 6 लिहायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1, 2, 3 आणि 4 हे प्रत्येकी 18 मार्काला असतील, म्हणजे हे दीर्घोत्तरी प्रश्न असतील. आणि प्रश्न क्रमांक 6 हा टिपा लिहा असेल, ज्यामध्ये दिलेल्या 4 टिपा असतील, त्या 4 पैकी कुठलेही 2 टिपा लिहायच्यात. हा 10 मार्काला प्रश्न आहे, म्हणजे 5 मार्काला 1 टिप असेल. अशा पद्धतीने या 70 मार्काच्या परीक्षेचा जो काही पॅटर्न आहे तो पॅटर्न आपण समजून घेतला. विद्यार्थी मित्रांनो, या इन्शुरन्स किंवा विमा हा भाग शिकत असताना आपल्याला ज्या काही महत्वाच्या बाबी अतिशय गरजेच्या असतात, त्या सर्व बाबी या पेपरमध्ये आपण शिकणार आहोत. या पेपरच्या इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. मी आपली या ठिकाणी या इंट्रोडक्शनरी लेक्चरच्या माध्यमातून आज या ठिकाणी रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये.